पुन्हा एकदा आपण आज घातांक या घटकावरील उदाहरणे पाहूयात. बघा, आता आपल्याला या घातांकित रूपात जे आपल्याला दिलेलं आहे त्याची आपल्याला किंमत काढायची आहे. सुरुवातीला मी अंश आहे तसाच मांडून घेतला. छेदस्थानी जो 1/, एचा 1/25 घातांक आहे त्याला एचा ऋण 1/25 घात मांडला घातांकाच्या नियमानुसार. छेदस्थानी आहे तो अंशस्थानी जाऊन ऋण झाला. एचा 1/4 कॅन्सल झाले. त्यानंतर एचा ऋण 2/3 आहे तो अंशस्थानी जाऊन धन घातांक झाला. त्याचप्रमाणे एचा 1/25 झाला. आता या ठिकाणी सर्वांचा पाया ए समान आहे आणि म्हणून आपण घातांकांची बेरीज करूया. आता ही जी घातांकाची बेरीज आहे ती आपण बाजूला करूयात, म्हणजे लिहून घेऊ 1/3 अधिक 1/5 अधिक 2/3 अधिक 1/25. आता सुरुवातीला 3 आहे त्यांची बेरीज करू. पाया समान आहे म्हणजे 1 आणि 2 3/3 येणार. आणि 1/5 आणि 1/25 यांची बेरीज करू. त्यासाठी 5ला 5ने गुणू म्हणजे 1/25 होण्यासाठी 3/3 1 आला. त्यानंतर 5/25 अधिक 1/25 आलं म्हणजेच काय आले 1 अधिक 6/25. आता पुन्हा यांची बेरीज करू. तिरकस गुणाकार करून 25 1 25 6 1 6 आणि 25 आणि 6 आले 31 म्हणजे 31/25. म्हणजेच उत्तर काय येणार आहे तर एचा 31/25 घातांक. बघा, आता दुसरं उदाहरण आहे. या घातांकित रूपात जे दिलेलं आहे त्याची आपल्याला किंमत काढायची, म्हणजे किती विचारले आणि पर्याय 2 शोधायचे. आता वर्गमुळात xचा 3/5 घात गुणिले वर्गमुळात xचा 2/5 घात. पाया वर्गमुळात x समान आहे. गुणाकाराचं चिन्ह आहे. आपण घातांकांची बेरीज करू म्हणजे मांडूयात वर्गमुळात xचा 3/5 अधिक 2/5 आणि वर्गमुळात 2x अधिक तसंच मांडू. आता छेदस्थानी 2 वर्गमुळात x आणि 2/3 अधिक 1/3 येणार. इथं पण पाया समान आहे म्हणून घातांकांची बेरीज मांडली आणि अधिक वर्गमुळात x आहे तसेच मांडले. आता वर्गमुळात x आणि 3 आणि 2 5 म्हणजे आले 5/5 अधिक 2 वर्गमुळात x आहे तसं मांडले. छेदस्थानी 2 वर्गमुळात x कंसाचा 2 अधिक 1 3 म्हणजे आले 3/3 अधिक वर्गमुळात x आहे तसे मांडले. आता या ठिकाणी बघा, वर्गमुळात x अधिक 2 वर्गमुळात x छेद 2 वर्गमुळात x अधिक वर्गमुळात x राहिले. कारण का तर 5ला 5 गेले आणि 3ला 3 गेले म्हणजे 1 राहिला, बरोबर आहे. आणि म्हणून छेदस्थानी पण 2 वर्गमुळात x अधिक x. आता हे फक्त छेदस्थानी आहे ते थोडंसं मांडून घेऊयात अंशाप्रमाणे. म्हणजे काय येणार x अधिक 2 वर्गमुळात x छेद x अधिक 2 वर्गमुळात x. हे दोन्ही समान आहे म्हणजे छेद अंश आणि छेद एकमेकांना गेले की राहिलं 1 म्हणजेच पर्याय दुसरा आला. पण आपल्याला 2 पर्याय शोधायला सांगितले आणि पहिला पर्याय आहे वर्गमुळात xचा 0वा घात म्हणजे उत्तर 1 येतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 व 2 बरोबर आहेत. 109 बरोबर 3चा a घात अधिक 3चा b घात अधिक 3चा c घात. तर a अधिक b अधिक c बरोबर किती? आता या ठिकाणी 109 हे आपण 1 अधिक 27 अधिक 81 या स्वरूपात मांडून घेतलं. तर मी असं का मांडून घेतलं कारण डाव्या बाजूला आहे 3चा a घात अधिक 3चा b घात अधिक 3चा c घात आणि त्याच स्वरूपात आपल्याला 109 मांडायचं आहे. आता 1 म्हणजे काय तर 3चा 0वा घात म्हणजे 3चा 0वा घात अधिक 27 म्हणजे काय 3चा 3रा घात अधिक 81 3चा 4था घात. आणि म्हणजे काय आलं तर 3चा 0 घात अधिक 3चा 3 घात अधिक 3चा 4 घात आणि बरोबर आहे 3चा a घात अधिक 3चा b घात अधिक 3चा c घात. आता आपण या ठिकाणी तुलना करूयात म्हणजेच a बरोबर आलं 0, b बरोबर आले 3 आणि c बरोबर आले 4. म्हणजेच a अधिक b अधिक c ची आपल्याला किंमत विचारली. बरोबर आलं 0 अधिक 3 अधिक 4 म्हणजेच 3 आणि 4 7 म्हणजेच उत्तर आलं पर्याय क्रमांक
4. पुढील उदाहरण 3चा तिसरा घात गुणिले 3चा शून्य घात कंसात 5चा शून्य घात वजा 3 बरोबर किती. आता 3चा तिसरा घात 27 आपल्याला माहीत आहे. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 3चा शून्यावा घात 1 म्हणजे 27 गुणिले 1 कंसात 5चा शून्यावा घात 1 आणि 1 वजा 3 म्हणजेच काय येणार आहे तर 27 गुणिले 1 आणि 1 वजा 3 वजा 2 म्हणजे ऋण 2. 27 गुणिले मग काय आलं ऋण 2 आणि 27 गुणिले ऋण 2 म्हणजेच ऋण 54 म्हणजेच उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. ऋण 3चा चौथा घात आणि ऋण 2चा चौथा घात यामध्ये पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल. पेक्षा लहान, पेक्षा मोठा आणि बरोबर आणि यापैकी एकही नाही. आता आपण ऋण 3चा चौथ्या घाताची किंमत काढूया. ऋण 3चा चौथा घात म्हणजे ऋण 3 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3 गुणिले ऋण 3. ऋण 3 गुणिले ऋण 3 9 म्हणजेच 9 गुणिले 9 किती येणार 81. किंवा ऋण 3चा चौथा घात डायरेक्ट तुम्ही 81 मांडलं असतं तरी चाललं असेल. कारण ऋण जरी घातांकित संख्या असली तरी त्याचा घातांक ही समसंख्या आहे आणि म्हणून उत्तर येणार 81. आणि त्याचप्रमाणे ऋण 2चा चौथा घात म्हणजेच काय येणार आहे 16. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. पण मी या ठिकाणी तो प्रत्यक्ष करून दाखवले आता तुम्हाला. म्हणजेच 81 हे 16पेक्षा मोठे आहेत. म्हणजेच ऋण 3चा चौथा घात हा ऋण 2च्या चौथा घातापेक्षा मोठा आहे. म्हणजे पर्याय पहिला येणार पेक्षा मोठा. आता पुढील उदाहरण बघा. जर 0.1993 भागिले 1000 बरोबर 1993 गुणिले 10चा ऋण 7वा घात असेल तर आपल्याला 199.3 भागिले 10,000 बरोबर 1993 गुणिले टिंबटिंब म्हणजे आता तिथली संख्या आपल्याला शोधायची. आता पहिल्यांदा पहिलं जे आहे ते कसं आले ते मी या ठिकाणी करून दाखवले ते अभ्यास. आता आपण दुसरं लिहूयात 199.3 भागिले 10,000 बरोबर म्हणजेच काय येणार 1993 छेद 10 एक घरानंतर दशांश चिन्ह आणि भागिले 10,000 म्हणजेच 1993 छेद 10 गुणिले 10,000 म्हणजेच किती आले 1993 आणि छेदस्थानी 5 शून्य म्हणजे आलं 10चा ऋण 5वा घात म्हणजेच उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. पुढील उदाहरण बघा. 25चा ऋण 3रा घात गोल कंसाचा 5वा घात पुन्हा महिरपी कंसाचा 0वा घात आणि पुन्हा चौकटी कंसाचा 13वा घात बरोबर x. तर x बरोबर किती. आता पहिल्यांदा मी आहे तसं मांडलं. अगोदर आपण गोल कंस सोडून घेऊ म्हणजे काय येणार 25चा ऋण 15वा घात 3 गुणिले ऋण 3 गुणिले 5 म्हणजे ऋण 15वा घात त्याचा 0वा घात त्याचा 13वा घात बरोबर x आहे तसं मांडलं. आता महिरपी कंस सोडून घेऊ म्हणजे येणार 25चा ऋण 15 गुणिले 0 0 घात चौकटी कंसाचा 13वा घात बरोबर x. आता म्हणजेच काय आलं 25चा 0 गुणिले 13 0 घात बरोबर x म्हणजेच 1 बरोबर आलं x म्हणजे पर्याय या ठिकाणी कितवा आला 3रा कारण xची किंमत आली 1. घनमुळात 6चा xवा घात बरोबर 216 तर x बरोबर किती. आता या ठिकाणी 6चा x/3 आला घनमूळ चिन्ह काढलं बरोबर आलं 216 पण 216 हा 6चा 3रा घात आहे आणि म्हणून x/3 बरोबर 3 म्हणजेच x बरोबर आले 3 गुणिले 3 म्हणजेच 9 म्हणजेच उत्तर आलं पर्याय क्रमांक 3रा. 27 अधिक 3चा m अधिक 1 बरोबर 108 तर
यम बरोबर किती. आता 27ला आपण बरोबर चिन्हाच्या तिकडे पाठवूयात. म्हणजेच काय येणार, 3चा यम अधिक 1 बरोबर 108 वजा 27. आणि 108मधून 27 गेले की येणार 8तून 7 गेला 1 आणि 2 आणि 8 10 म्हणजे 81. आता 81 म्हणजेच 3चा चौथा घात आहे. म्हणजे 3चा यम अधिक 1 घात बरोबर 3चा चौथा घात. म्हणजेच पाया समान, घातांक पण समान आणि म्हणून यम अधिक 1 बरोबर आलं 4. म्हणजेच यम बरोबर 4 वजा 1. 1ला पलीकडे पाठवले आणि मग यम बरोबर आले 3. म्हणजेच उत्तर आलं पर्याय क्रमांक 1. बघा आता 2चा 1/3 कंसाचा तिसरा घात अधिक 5चा 7वा घात कंसाचा 0वा घात छेद 3चा दुसरा घात कंसाचा 1/2 घात बरोबर किती. आता घाताचा घात आहे त्यामुळे आले 2चा 3/3 अधिक 5चा 0वा घात 7 गुणिले 0 छेद 3चा 2/3. घातांकाच्या नियमानुसार एचा यमवा घात आणि कंसाचा यनवा घात बरोबर एचा यम गुणिले यन. म्हणजेच काय आलं 2 अधिक 1/3 म्हणजेच 3/3 आलं. म्हणजेच उत्तर आलं पर्याय क्रमांक 3/3 म्हणजेच 1. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी बरोबर आहे. 2/9चा तिसरा घात गुणिले 4/81चा ऋण 6वा घात बरोबर 2/9चा 2 यम वजा 1 घात. तर यम बरोबर किती. 2/9चा तिसरा घात आहे तसं मांडलं. 4 आणि 81 म्हणजे 2चा वर्ग आणि 9चा वर्ग आहे म्हणून 2/9चा वर्ग कंसाचा ऋण 6वा घात बरोबर 2/9 कंसाचा 2 यम वजा 1. म्हणजेच 2/9चा तिसरा घात गुणिले 2/9चा ऋण 12वा घात 2 आणि ऋण 6 बरोबर 2/9चा 2 यम वजा 1. 2/9 पाया समान गुणाकार त्यामुळे घातांकांची बेरीज करू. म्हणजे आलं 2/9चा 3 अधिक कंसात ऋण 12 बरोबर 2/9चा 2 यम वजा 1 घात. म्हणजेच काय येणार तर 2/9चा ऋण 12मधून 3 गेले ऋण 9 उरले ऋण 9 बरोबर 2/9चा ऋण यम वजा 1. आता पाया समान आहे म्हणून घातांक पण समान असणार आणि म्हणून 2 यम वजा 1 बरोबर आलं ऋण 9. म्हणजेच 2 यम बरोबर ऋण 9 अधिक 1. मोठी संख्या ऋण 9 आहे. वजाबाकी केली म्हणजे 2 यम बरोबर आले ऋण 8. म्हणजेच यम बरोबर आलं ऋण 8 छेद 2 म्हणजेच आलं ऋण 4. म्हणजेच पर्याय दुसरा. पी बरोबर 3चा ऋण दुसरा घात आणि क्यू बरोबर 4चा ऋण दुसरा घात. तर पी वजा क्यू बरोबर किती. पहिल्यांदा पीची किंमत काढू. पी बरोबर 3चा ऋण दुसरा घात म्हणजेच 1/3चा दुसरा घात म्हणजे झालं 1/9. कारण एचा ऋण यमवा घात बरोबर 1/एचा यमवा घात घातांकाचा नियम. आणि त्याचप्रमाणे क्यू बरोबर 4चा ऋण दुसरा घात आहे म्हणजेच 1/4चा दुसरा घात म्हणजे 4चा वर्ग म्हणजेच काय आलं 1/16. आता आपल्याला काय विचारले पी वजा क्यू बरोबर किती. म्हणजेच काय आलं 1/9 वजा 1/16. तिरकस गुणाकार करू. 16 एके 16 9 एके 9 म्हणजे 16 वजा 9 छेद 16 9 44. आता 16तनं 9 गेले की उरणार 7 म्हणजे आलं 7/144. म्हणजेच उत्तर आलं पर्याय क्रमांक 4. पुढील उदाहरण बघा. x बरोबर 2चा ऋण 1वा घात आणि y बरोबर 2चा ऋण दुसरा घात. तर x अधिक y बरोबर किती. x बरोबर 2चा ऋण 1वा घात म्हणजे 1/2 कारण एचा ऋण यमवा घात बरोबर 1/एचा यमवा घात घातांकाचा नियम. y बरोबर 2चा ऋण दुसरा घात
म्हणजेच 1/2चा दुसरा घात म्हणजेच 1/4. आता आपल्याला काढायचं x अधिक y, म्हणजे x अधिक y बरोबर 1/2 अधिक 1/4. बेरीज करू, तिरकस गुणाकार. 1 गुणिले 4 अधिक 1 गुणिले 2 छेद 2 गुणिले 4. 4 एके 4 अधिक बे एके बे म्हणजे 4 अधिक 2 छेद 4 दुणे 8. म्हणजेच आलं 4 आणि 2 6/8. आता 6/8ला दोघांनाही 2 भागू म्हणजे आलं बेत्रिक 6 आणि बेचोक 8. म्हणजेच उत्तर आलं 3/4. म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. ऋण 2/3चा ऋण दुसरा घात अधिक 1/2चा ऋण 1वा घात वजा 1/3चा ऋण 1वा घात बरोबर किती? तर ऋण घातांक आहे. आपण घातांकाच्या नियमानुसार ऋण 3/2चा दुसरा घात आला अधिक 2/1चा 1वा घात आला अधिक 3/1चा 1वा घात आला. ऋण घातांकाचं धन घातांकात करताना अंश छेदस्थानी गेला आणि छेद अंशस्थानी गेला. म्हणजेच आलं 9/4 अधिक 2/1 वजा 3/1. म्हणजेच 9/4 वजा 3तून 2 गेले की 1 उरणार म्हणजे ऋण 1/1. म्हणजे झालं 9 वजा 4 एके 4 4 गुणिले 4 एके 4. म्हणजे झालं 5/4. म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा बरोबर आहे. बघा 4/7चा चौथा घात गुणिले 64/4चा तिसरा घात आहे. 243 7चा तिसरा घात आहे. कंसाचा ऋण तिसरा घात बरोबर 4/7चा 3x अधिक 1. या ठिकाणी आता 4/7चा चौथा घात आहे तसं म्हणते गुणिले 4/7 कंसाचा तिसरा घात आणि पुन्हा कंसाचा ऋण तिसरा घात बरोबर 4/7चा 3x अधिक 1. म्हणजे चालेल 4/7 कंसाचा चौथा घात गुणिले 4/7 कंसाचा 3 त्रिक 9 ऋण 9 बरोबर 4/7 कंसाचा 3x अधिक 1. पायासमान गुणाकाराचं चिन्ह म्हणजे घातांकांची येणार बेरीज म्हणजे 4/7ला 4 अधिक कंसात ऋण 9 बरोबर 4/7चा 3x अधिक 1. म्हणजेच काय आलं या ठिकाणी 4/7चा ऋण 5वा घात ऋण 9 मोठी संख्या आहे बरोबर 4/7चा 3x अधिक 1. पाया समान म्हणून घातांक पण समान आणि म्हणून काय येणार या ठिकाणी 3x अधिक 1 बरोबर ऋण 5 आणि म्हणून 3x बरोबर आलं ऋण 5 ऋण 1. 3x बरोबर ऋण 6 आणि म्हणून x बरोबर ऋण 6/3 म्हणजे झाले ऋण 2 म्हणजेच पर्याय तिसरा.